हॅलो एव्हरीवन, सॅम्स लर्निंग पॉइंट या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 10th क्लास 1.5 युनिट 1 मधील शेवटचं लेसन आपण इथे बघतोय. हिज फर्स्ट फ्लाइट त्याची पहिली भरारी किंवा झेप. ह्याचे जे ऑथर आहे किंवा ह्याचे जे लेखक आहेत लिम ओ फ्लॅटरी यांनी खूप सुंदररित्या नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधीही निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीनं पुढे सरकलं तर आपण चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतोय. एक छानशी एका छोट्याशा पक्षाची कथा खूप सुंदररित्या इथे लेखकांनी सांगितलेलं आहे. तर चला आपण समजून घेऊया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. सीगल म्हणजे एक पक्षी. सीगल हा समुद्र पक्षी असतो. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तो छोटा सीगल पक्षी जो समुद्र पक्षी आहे त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. फ्लॉन अवे म्हणजे उडून जाणे. त्याचे दोन भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडण्यासाठी भीती वाटत होती. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wing, he became afraid. Brink या शब्दाचा अर्थ होतो the edge of a steep place म्हणजे थोडक्यात काठ. आपण इथे समजू शकतो he had been afraid to fly with them. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wing, he became afraid. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटत होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत पळत जाऊन पंख फडफडण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिला, परंतु का कुणास ठाऊक तो घाबरून परत आला किंवा तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी. खाली अथांग पसरलेला समुद्र होता. स्ट्रेच्ड डाऊन बेंट and it was such a long way down, mile आणि down. समोर मैलोन मैल दूर जाणार मार्ग दिसत होता. He felt certain that his wing would never support him. त्याला खात्री पटली की त्याला जाणीव झाली की आपले पंख मुळीच आपल्याला मदत करणार नाहीत किंवा आपल्याला ते झेपणार नाहीत. आपल्याला उडण्यासाठी त्रास होणार आहे. आपल्या पंखांना हे मुळी झेपणार नाही असं त्याला वाटत होतं. So त्यामुळे he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री जिथे तो झोपत होता अशा त्या लहानशा बिळाकडे पळून गेला. घाबरून पळून गेला. का भीती वाटली? कारण तेवढं अथांग समुद्र माझे पंख पेलू शकत नाहीत असं त्याला वाटलं, म्हणून तो तिकडे पळून गेला जिथे तो रात्री झोपत होता. इवन when each of his brother and his little sister whose wing were far shorter than his own ran to the brink. बघा तसं पाहिलं गेलं तर तिचे जे भाऊ होते, दोन भाऊ आणि एक बहीण, त्यांचे पंख त्याच्यापेक्षा लहान होते, कमजोर होते, लहान होते, तरी पण ते उडून पुढे गेले. फक्त याच्या मनामध्ये जी भीती होती या भीतीमुळे तो गर्भगळीत झाला होता आणि त्याला वाटत होतं की यार आपण उडू शकत नाहीये आणि म्हणून तो उडण्याचा कसाबसा प्रयत्न केला, पण त्याचे पंख त्याला साथ देत नाही असं वाटलं. तो पुन्हा त्या बिळाकडे पळून गेला. आता इथे आपण पाहिलं whose wing were far shorter than his own run to the brink, flapped their wing and flew away. आता त्यांचे पंख लहान असून सुद्धा ते दूर दूर उडले आणि फ्लॅप केले आणि खूप लांब गेले. He felt to muster of courage हे फ्रेज आहे, म्हणजे टू गॅदर अ करेज असं आपण म्हणू शकतो. आणि
याचा अर्थ होईल धैर्य एकवटणे. पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडण्याचं धैर्य होत नव्हतं. तो धैर्य एकवटून प्रयत्न करत होता, पण त्याला उडण्याचं धारिष्ट होत नव्हतं. टू टेक दॅट प्लंग विच ॲपर्ड टू हिम सो डिस्परेट. बघा, टू मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंग विच ॲपर्ड टू हिम सो डिस्परेट म्हणजे काही इच्छा असूनही त्या छोट्या सीगलला मात्र काही उडण्याचं धारिष्ट होत नव्हते. त्याचे हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम. त्याचे आई वडील त्याच्या जवळ आले आणि श्रीलिंग अपब्रीडिंग हिम. श्रीलिंग या शब्दाचा अर्थ होतो कर्कश. अपग्रेडिंग म्हणजे बजावणे, म्हणजे कर्कश आवाजात त्याला बजावत होते, त्याला प्रोत्साहन करत होते, त्याला उडण्यासाठी ओरडत होते. थ्रेटनिंगचा अर्थ होतो धमकावणे. टू लेट हिम स्ट्राइव्ह ऑन हिज लेज अनलेस ही प्ले अवे. खडकावून जर त्यांनी उड्डाण घेतली नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असं ते त्याला सांगत होते, बजावत होते, धमकावत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो आपल्या फॉर द लाईफ ऑफ हिम म्हणजे आपल्या जीवाच्या भीतीने तो जाग्यावरून हलत नव्हता. एकदम मक्कन ढिमकन जाऊन तो बसला होता. एकदम भीती होती त्याला की आपल्या जीवाची, आणि म्हणून त्याला भूक लागून सुद्धा तो उठत नव्हता. दॅट वॉज 24 hours ago. आता इथे बघा, इथे 24 तासापूर्वी ही घडलेली घटना आहे. सिन्स त्यानंतर देन नोबडी हॅड कम नियर हिम. सुरुवातीला ते जे ब्रदर्स सिस्टर आई वडील त्याला येऊन धमकवत होते, बाबा उड रे, प्रयत्न कर, बघ तुझे भाऊ तुझ्यापेक्षा लहान असून, तुझी बहीण तुझ्यापेक्षा लहान असून, त्याचे पंख कमजोर असून सुद्धा ते उडण्याचा प्रयत्न करतात, तो का करत नाहीत. त्याला किंकाळले, ओरडले, धमकवले, पण तो जीवाच्या आकांतानं तो उडण्याचा प्रयत्न केला नाही. पण ह्या घटनेला 24 तास पूर्ण होऊन गेले. आता गंमत काय झाली बघा, सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम म्हणजे त्याला आता प्रोत्साहन द्यायला कोणी नव्हते. बघा, या काही गोष्टीवरून आपल्याला शिकता येईल. सुरुवातीला आपल्याला आपली जर भीती असेल तर ती भीती कमी करण्यासाठी सुरुवातीला आपले जवळचे जे आपले आपत्तजन आपल्याला मदत करतात, पण नंतर जर आपण प्रयत्न नाही केलो तर कोणी जवळ येत नाहीये. हे जीवनाचं एक तत्वज्ञान आहे. तर लक्षात येईल की नेव्हर गिव्ह अप असलं पाहिजे. आपण कधीही हार मानली नाही पाहिजे आणि पटकन आपण निर्णय घेतला पाहिजे. आता तो निर्णय घेऊ शकत नव्हता. मनामध्ये जी भीती होती ही भीती त्याला खात होती आणि त्या भीतीमुळेच तो पुन्हा त्याच्या खडकाच्या बिळाकडे जाऊन लपून बसत होता, उडण्याचा प्रयत्न करत नाही होता. हे आपण पहिल्या दोन पॅराग्राफ मध्ये समजून घेतलोय. आता बघा, दॅट वॉज 24 hours ago म्हणजे आता इथे 24 तास पूर्वी घडलेली घटना काय आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आता कोणी त्याच्या जवळ आलेले नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. आदल्या दिवशी दिवसभर त्याने काय पाहिलं, आपल्या भावंडांना पालकासोबत उडताना जी कला आहे उडण्याची ती अवगत करताना पाहिले. हिज पॅरेंट फ्लाय अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. तर आपण इथे हिज फर्स्ट फ्लाइट पाहिलेला आहे, त्याचा पहिला पार्ट. आता तो सीगल पक्षी खरंच उडू शकतो का, उंच भरारी मारू शकतो का, हे आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. आणि त्याला उंच भरारी मारण्यासाठी, झेप घेण्यासाठी काय अडचणी येतील, कशा पद्धतीला त्याला मदत होईल, हे आपण सेकंड पार्टमध्ये व्हिडिओच्या बघणार आहोत.